हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमची ऍक्टिव्हिटी शीट नंबर 6 डिस्कस करणार आहोत. यामध्ये आपण कोऑर्डिनेशन इन प्लांट्स, ट्रॉपिझम और ट्रॉपिक मुवमेंट यालाच आपण त्यानंतर प्लांट हार्मोन्स याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत. अशाच पद्धतीने ब्रिज कोर्सचे जे काही व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भातले जे काही नोटिफिकेशन्स असतील त्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, चला सुरुवात करूया. लेट्स टेक अ लुक. चला सुरुवात करूया. तर यामध्ये लक्षात घ्या, व्हॉट इज मीन बाय कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. कंट्रोल कोऑर्डिनेशन काय असतं? तर सिस्टमॅटिक रेग्युलेशन बिटवीन द प्रोसेस regulation of different process can be called control, and bringing about the different process in the proper sequence can be called coordination. What is mean by coordination? तर वेगवेगळे प्रोसेस असतात. वेगवेगळ्या प्रोसेस मध्ये काय केलं जातं? कंट्रोल, नियंत्रण केलं जातं आणि त्या प्रक्रिया घडवून आणण्यासाठी मदत केली जाते. तर यालाच आपण कोऑर्डिनेशन म्हणतो. तर प्लांट मधलं कोऑर्डिनेशन कसं कसं असतं लक्षात घ्या. Movement in response to the specific chemicals, it is called chemotropic movement. Example मध्ये growth of pollen tube towards the ovular cell, किंवा मग the movement shown by plants towards the source of light is called phototropic movement. जे काही प्लांट आहेत तर त्या प्लांट मध्ये लाईटच्या दिशेने जी काही मुवमेंट असते त्यांची, तर त्याला आपण फोटोट्रॉपिक मुवमेंट म्हणतो. त्यानंतर जे काही वाईन्स आहेत, वाईन्स म्हणजे काय तर वेली असतात, तर ते काय करतात? सपोर्टच्या दिशेने वाढतात, तर त्याला आपण टिग्मोट्रॉपिक मुवमेंट म्हणतो. तर या ज्या काही वेली असतात तर त्या एक्सटर्नल स्टिम्युलाला रेस्पॉन्स देतात. त्यानंतर नेक्स्ट आहे रेस्पॉन्स टू स्टिम्युलाई लाईक ग्रॅव्हिटेशन अँड वॉटर इज नोन ॲज ग्रॅव्हिट्रॉपिक मोमेंटम अँड हायड्रोट्रॉपिक मोमेंटम. तर अशा पद्धतीने वेगवेगळे मुवमेंटचे टाईप आपल्याला पाहायला मिळतात. सो त्यानंतर आहेत प्लांट हार्मोन्स. प्लांट हार्मोन्स मध्ये काय काय येतं? ऑक्झिन, गिबरेलिन, ॲब्सिसिस ऍसिड, ॲब्सिसिस ओके, ॲब्सिसिस ऍसिड. तर यामध्ये जे काही टेंड्रिल्स असतात वेगवेगळ्या वेलींवरती, ते खूप सेन्सिटिव्ह असतात. त्यांना टच केलं तर ते खूप काय होतात? तर लगेच असं कोमजल्यासारखे, सुकल्यासारखे होतात. जे काही हार्मोन्स काय करतात? अपायकल पार्ट तयार करतात आपल्या प्लांटचा. शूट त्यांना मदत करतं कशासाठी? सेलची एनलार्जमेंट होण्यासाठी. तर त्यांना आपण ऑक्झिन म्हणतो. जे काही हार्मोन आहेत ज्यामध्ये गिबरलिन येतं किंवा मग त्यांच्यामध्ये इलॉंगेशन होतं. सायटोकायनेसिस हे सेल डिव्हिजन साठी मदत करते. हार्मोन्स ज्यामध्ये ॲब्सिसिस ऍसिड असेल तर ते काय करतं? प्रिव्हेन्शन करतं रिटार्डेशन ऑफ ग्रोथ साठी, लीफ बिल्डिंग साठी सुद्धा. त्यानंतर आहे ग्रोथ इरिलिव्हंट मुवमेंट्स. यामध्ये जे काही प्लांट आहेत ते त्यामध्ये टच मी नॉट मीन्स मिमोसा प्लांट, तर आपण त्याला काय केलं? टच केलं तर तो त्याचे जे काही पानं आहेत ते मिटून घेतो, मीन्स तो लाजतो असं त्याचा अर्थ होतो. तर काही मुवमेंट्स या प्लांटच्या काय होतात? तर त्या प्लांट ग्रोथला लीड करत असतात. तर ही जी काही टच मी नॉट मुवमेंट आहे तर ती ग्रोथ इरिलिव्हंट मुवमेंट आहे, कारण सडन रेस्पॉन्स करणं आपल्या सराउंडिंग मध्ये होणाऱ्या गोष्टींना, तर ही चुकीची गोष्ट असते. त्यामुळे त्यांची जी काही एनर्जी आहे ती टोटली त्यामध्ये जात असते. नंतर पुढे लक्षात घ्या, देर आर फायब्रिल्स प्रेझेंट ऑन द लिव्हज ऑफ ड्रोसेरा. ड्रोसेराचे जे काही लिव्हज आहेत तर त्याच्यामध्ये फायब्रिल्स असतात. तर त्यामुळे काय होतात? तर जे काही इन्सेक्ट त्यांनी एंगल्फ केला आहे तो आतल्या बाजूला ओढला जातो. व्हीनस फ्लायट्रॅप मध्ये पण तसंच, बऱ्याचशा प्लांट्स मध्ये तशाच पद्धतीने आपल्याला त्यांचे वेगवेगळे अपीअरन्स पाहायला मिळतील. त्यानंतर लेट्स प्रॅक्टिस या संदर्भाखाली आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, तर या कृतींचे निरीक्षण करा. त्यावर आधारित त्यांचे जे काही उत्तर असतील ते आपण देणार आहोत. तर पहिला प्रश्न असा आहे की ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर्स अँड आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मुवमेंट इन प्लांट्स. तर आपल्याला ह्या जे काही डायग्राम आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही टाइप्स असतील ते सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत? तर या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचे. सो सी हिअर, जी काही पोलन ट्यूब आहे ग्रोविंग टुवर्ड्स ओव्ह्यूल, दिस इज अ केमिकल चेंज. त्यानंतर एखादी प्लांट सनच्या लाईटच्या दिशेने वाढतोय, मीन्स दिस इज व्हॉट? दिस इज अ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट किंवा फोटो इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, फोटो मुवमेंट सुद्धा म्हणतो. त्यानंतर जे काही वेन्स आहेत त्या उंचीमध्ये थिगोट्रॉपिक मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट आणि त्यानंतर आन्सर इन वन सेंटेन्स असे प्रश्न आहेत, तर त्यांची उत्तरे लक्षात घ्या. आता तर सिंपल ऍक्टिव्हिटीज आहेत, अगदी छोट्या ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यानंतर फर्स्ट लक्षात घ्या, हार्मोन दॅट इज ऑक्झिन. जो काही ऑक्झिन असतो तो कशासाठी मदत करतो? हेल्प्स इन एनलार्जमेंट ऑफ सेल्स. गिबरेलिन स्टेम इलॉंगेशन, ॲब्सिसिस ऍसिड रिटार्डेशन, ग्रोथ प्रिव्हेंट करण्यासाठी तो मदत करतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 असा आहे की आन्सर द फॉलोइंग इन वन सेंटेन्स. एका वाक्यामध्ये उत्तर द्या. व्हॉट कमांड्स डू मिमोसा प्लांट यूज इन मुवमेंट? राईट वेदर द मुवमेंट इज ग्रोथ इलिव्हंट और ग्रोथ इरिलिव्हंट. तर जे काही मिमोसा प्लांट्स असतात, द मिमोसा प्लांट यूज टच मुवमेंट. द ग्रोथ ऑफ मिमोसा प्लांट इज ग्रोथ इरिलिव्हंट
बिकॉज सडन रेस्पॉन्स टू चेंजेस इन द सराउंडिंग्स. तर अशा पद्धतीने आपली जी काही आजची ऍक्टिव्हिटी होती, ऍक्टिव्हिटी नंबर 6 ती संपत आहे. तर यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारा, किंवा तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसतोय, तर या नंबरवरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपामध्ये तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट सुद्धा विचारू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला स्क्रीनवरती एक टाइम टेबल दिसतोय. हा टाइम टेबल आहे आपल्या लाईव्ह सेशनचा. यामध्ये आपण 6वी ते 10वी पर्यंत मॅथमॅटिक्स, सायन्स आणि इंग्लिश या तिन्ही विषयाचे लाईव्ह सेशन्स घेतो. तुम्हाला हवं असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. तुमचे जे काही फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ह असतील, ब्रदर सिस्टर असतील, तर यांच्याशी तुम्ही हा आपला टाइम टेबल शेअर करू शकता. तशाच पद्धतीने लक्षात घ्या की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की आपले जे काही लाईव्ह सेशन्स आहेत किंवा सध्याचा जो काही ब्रिज कोर्स आहे, तर हे दोन्ही भाग आपण आपल्या सेकंड चॅनलवरती घेतो, ज्याचं नेम आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल. तर त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, किंवा तुम्ही युट्यूबवरती सर्च करून सुद्धा जॉईन होऊ शकता. तशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत. त्यामध्ये टेलिग्राम चॅनल असेल, इंस्टाग्राम अकाउंट असेल, तर त्याच्याही लिंक्स तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. पुढे लक्षात घ्या की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम करण्यासाठी अडचणी येत आहेत. तर अशा विद्यार्थ्यांना मदत म्हणून आपण जे काही तुम्ही आपले व्हिडिओज आहेत ते शेअर करू शकता. आपल्याकडे 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे बरेचसे रेकॉर्डेड व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते सुद्धा पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. सो गाईज, आपण इथे थांबूया. लवकर भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा. काळजी घ्या स्वतःची. बाय गाईज, टेक केअर.